नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। रविवार 31 मार्च 2019 संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत। सर्वात पहिली न्यूज आहे काश्मीर संबंधीची। काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यास संबंध संपतील असं महबूबा मुफ्ती यांनी म्हटलेलं आहे। काश्मीरचा विशेष दर्जा त्याच्यासाठी दोन आर्टिकल्स महत्वाचे बघा, एक कलम 370 आहे, कलम 35 आहे। कलम 370 जर रद्द केलं तर केंद्र आणि राज्य सरकार यांचे संबंध संपतील असं महबूबा मुफ्ती यांनी जरी म्हटलेलं असलं, आता हा शाब्दिक हे काय ना, हे शाब्दिक युद्ध चालूच असतं, इतकं सोपं नाहीये कलम 70 काढून टाकणं, कलम 35 त्याच्यासाठीच्या प्रोव्हिजन्स मध्ये राजकीय विश्लेषक किंवा तज्ज्ञ जे त्यांच्यामध्ये संभ्रम आहे। दुसरी महत्वाची गोष्ट की हे स्टेटमेंट जेटलींनी केलं होतं। मीनवाईल जेटलींनी म्हटलं होतं की कलम 35 हे घटनात्मक दृष्टिकोनातून असुरक्षित आहे आणि त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासावरही परिणाम होतो। त्यामुळे जेटलींचं हे स्टेटमेंट होतं 370 रद्द करण्यासंबंधी, पण जेटलींनी आता मधल्या काळात स्टेटमेंट केलं म्हणून महबूबा मुफ्ती यांनी हे स्टेटमेंट केलेलं आहे। आपल्यासाठी महत्वाचे दोन कलम आहेत बघा। 370 संविधानाचा आपण कुठलंही तुम्ही बुक वापरता त्याच्यामध्ये 370 एक्सप्लेन केलेलं आहे। 370 यांचं काश्मीरचं स्वतःचं आपला संविधान आहे, त्यांचा झेंडा आहे स्वतःचा, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत। आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की 356 तुम्ही डायरेक्टली वर्कआउट नाही करू शकत। मग आता हे 370 तुम्ही जे काय बुक वाचता राज्यघटनेचं त्याच्यातून वाचणं गरजेचं आहे। कलम 35 संबंधी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता। कलम 35 खूप न्यूज मध्ये बघा। कलम 35 काय आहे हे तुम्हाला पुस्तकामध्ये सापडत नाही। कलम 35 म्हणजे काय की जी लोक नागरिक नाही आहेत काश्मीरची, जम्मू काश्मीरचे जे नागरिक असतात त्यांना एक सर्टिफिकेट दिलं जातं नागरिकत्वाचं तिथं। तर अशा बऱ्याचशा जाती आहेत, समुदाय आहेत की ज्यांना ते जम्मू काश्मीरमध्ये वर्षानुवर्ष राहून सुद्धा त्यांच्याकडे नागरिकत्वाचा दर्जा नाही दिलेला विधानसभेने जम्मू काश्मीरच्या। ज्या लोकांकडे हे नागरिकत्व असतं तिथलं किंवा ते सर्टिफिकेट असतं तिथलं राहण्याचं रेसिडेंटचं, त्या लोकांना तिथं स्थावर मालमत्ता घेता येते, घरं जमिनी घेता येतात, बाहेरच्या लोकांना घेता येत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जर जम्मू काश्मीरची नागरिक असणाऱ्या स्त्रीनी जम्मू काश्मीरच्या बाहेरच्या व्यक्तीबरोबर लग्न केलं तर त्यांना जी मुलं होतील त्यांना सुद्धा हे सर्टिफिकेट नागरिकत्वाचं मिळत नाही। हा पण एक मुद्दा आहे। आणि मग हे नागरिकत्व सर्टिफिकेट का पाहिजे ना, आपण राहू जम्मू काश्मीरमध्ये, पण त्याचा इश्यू असा आहे की तुम्हाला शाळा, कॉलेजेस, सरकारी नोकऱ्या ह्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज मिळतात त्या त्याच्याच आधारे मिळतात, म्हणून हा एक खूप महत्वाचा इश्यू आहे कलम 35 त्याच्यानंतर हे सेपरेट व्हिडिओ आहे, खूप डिटेलमध्ये बनवला आहे, तुम्ही बघू शकता तो। भारताच्या उपग्रहभेदी चाचणीची टेहाळणी नाही, अमेरिकेने हे स्पष्ट केलेलं आहे। मीनवाईल न्यूज आल्या होत्या बघा की त्या न्यूजमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं होतं की भारताने ए-सॅट मिशन शक्तीची न्यूज आपण बघितलेली आहे बघा। मिशन शक्तीबद्दल काय आपण बघितलं होतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। ए-सॅटची जी आपण उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणी केली त्याच्या प्रक्रियेमध्ये विमान पाठवून टेहळणी केल्याचा आरोप अमेरिकेने फेटाळून लावलेला आहे। अशा न्यूज आल्या होत्या की अमेरिकेने हिंद महासागरातील दियागो गार्सिया बेटावरून एक विमान पाठवून टेहळणी केली बाबा। अमेरिकेने हे नाकारलेलं आहे की अशा कसल्याही पद्धतीने अमेरिकेने टेहळणी केलेली नाहीये। आता दियागो गार्सिया हे जे बेट आहे, हे बेट आपण मॅप मध्ये बघूयात बघा। हा मालदीव्ज आहे, इथं इंडियन ओशन जो आहे, इंडियन ओशन मध्ये मालदीवच्या खाली चागोस आर्चिपेगो म्हणून असे बेट आहेत बघा। ह्या जस्ट इथं खाली आहे। या चागोस आर्चिपेगो ह्या बेटांमधलं सगळ्यात दक्षिणेकडचं जे बेट आहे ते दियागो गार्सिया नावाचं बेट आहे। दियागो गार्सिया हे अटोल कोरलसाठी ओळखलं जातं। कोरलचे जे काही प्रकार असतात तर इथं अटोल म्हणजे असं सर्क्युलर कोरल असतं बा, सर्क्युलर कोरल, तर ते इथं सापडतं दियागो गार्सिया। लार्जेस्ट साऊथर्न मोस्ट मेंबर आहे हा। त्याच्यानंतर ही ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी आहे, ब्रिटिश टेरिटरी आहे, ही ब्रिटिशच्या अंडर आहे। इथं आपण वाद आहे की दियागो गार्सियावरच्या लोकल्सला हे पाहिजेत की ते स्वतः आपण आपल्या टेरिटरीचं हे करूयात, पण ब्रिटिश त्याला तयार नाहीये, एवढं लक्षात ठेवा। हे मालदीवच्या खाली, आणि हे सगळे मग इथं तुम्हाला इकडं मॉरिशियस आहे, इथं सेशेल्स आहे, वरती मालदीव्ज आहे, तर आपल्याला विचारलं जाऊ शकतं। सो चागोस आर्चिपेगो दियागो गार्सिया अमेरिकेने हे फेटाळलेलं आहे। काय अमेरिकेने हे मान्य केलेलं आहे की आम्हाला आधीच माहित होतं की भारत असं काहीतरी करणार आहे म्हणून। त्यानंतर मैं भी चौकीदार अशी घोषणा असलेले चहाचे कप रेल्वेत वाटले जात होते बघा, चहा देण्यासाठी वापरले गेले। निवडणूक आयोगाने रेल्वेला नोटीस दिलेली आहे, कारण प्रथमदर्शनी जर तुम्ही बघितलं तर आचारसंहितेचा भंग असल्याचं स्पष्ट दिसतं हे। आणि जो सेवा पुरवठादार होता त्याला 1 लाखाचा दंड ठोठवण्यात आलेला आहे, कारण असे कप वापरण्यापूर्वी त्याने IRCTCची परवानगी घेतली नव्हती।
आणि हा सगळा कोड ऑफ कंडक्टचा इश्यू आहे. इलेक्शन कमिशन, मॉडेल कोड ऑफ कंडक्ट, इलेक्शन कमिशनचं A to Z सगळं करून ठेवायचं. येणाऱ्या परीक्षांमध्ये इलेक्शन कमिशनवर प्रश्न 100% विचारला जाईल. तेज बहादूर यादव हे नाव तुम्ही ऐकलंही असेल बघा, रेवाडी हरियाणा मधली व्यक्ती. आता तेज बहादूर यादव ही जी व्यक्ती आहे यांनी व्हिडिओ पोस्ट केला होता 2017 मध्ये. सैनिकांना जो दिलं जाणारं अन्न आहे त्याच्याबद्दल तक्रार करणारा हा व्हिडिओ होता. समाज माध्यमांवर पोस्ट केला गेला हा, आणि नंतर त्यांना बडतर्फ केलं गेलं. तर त्यांनी आता म्हटलंय की मी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोललो म्हणून मला बडतर्फ केलं गेलं, आणि मग मोदींच्या विरोधात लोकसभा 2019 साठी वाराणसी मतदारसंघातून एक म्हणजे अपक्ष कॅन्डिडेट म्हणून मी लढणार आहे म्हणून त्यांनी दावा केलेला आहे. मग आता इथे एक गोष्ट महत्वाची येते की तेज बहादूरनी जे काही केलं होतं की सोशल मीडियावर असा व्हिडिओ पोस्ट केला होता, ते तुम्हाला योग्य वाटतं का ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे कसं असतं की आज जेवणासंबंधीचा व्हिडिओ आला आहे, उद्या दुसऱ्या कुठल्या गोष्टी संबंधीचा येईल, आणि सैन्यातील जर सैनिक अशा पद्धतीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करायला लागले तर ते नक्कीच चांगलं नसणार आहे. आणि ही पण दुसरी एक बाब आहे की जर भ्रष्टाचार होत असेल तर तोही तुम्ही शोधून बाहेर काढला पाहिजे. नेहा शौरी यांची हत्या करण्यात आलेली आहे बघा. औषध परवाना अधिकारी होत्या ह्या, पंजाब आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या. आता 10 वर्षापूर्वी त्यांनी एका केमिस्ट दुकानाचं लायसन रद्द केलं होतं, आणि त्याच्यासाठीच एक त्या व्यक्तीने यांची हत्या केली. बलविंदर सिंह असं त्याचं नाव आहे. 2019 मध्ये तिथं नशेच्या गोळ्या सापडल्यानंतर त्यांनी त्या मेडिकलचं लायसन्स रद्द केलं होतं, आणि त्यांनी मग 10 वर्षानंतर हत्या केलेली आहे. आता ही सगळी गव्हर्नन्सशी रिलेटेड न्यूज आहे बघा. पंजाबच्या बाबतीमध्ये हा मेजर प्रॉब्लेम आहे, ड्रग ऍडिक्शन आणि सगळं. उडता पंजाब सारखा मूव्ही पण तिच्यावर आलेला आहे बघा. तर गव्हर्नन्स हा एक इथं इश्यू आहे. दुसरं म्हणजे जे काही पब्लिक एम्प्लॉई प्रॉपर काम करतात त्यांच्या सिक्युरिटीचं काय, हा पण एक महत्वाचा इश्यू आहे. कारण भर दिवसा त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन गोळ्या मारलेल्या आहेत. तर नेहा शौरी यांच्यासारख्या धडाडीने काम करणाऱ्या अधिकारी आपल्याला पाहिजेत, पण त्याचबरोबर त्यांना सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं हेही आपलं काम आहे. त्याच्यानंतर थर्ड पिलर जो आहे, थर्ड पिलर नावाचं एक पुस्तक आलेलं आहे बघा, रघुराम राजन यांचं पुस्तकांबद्दल ऑलरेडी एमपीएससी प्रश्न विचारलेला आहे एमपीएससीने 2 ते 3 वेळा परीक्षांमध्ये वेगवेगळ्या. हे नवीन पुस्तक आलेलं आहे, द थर्ड पिलर. थर्ड पिलर म्हणजे काय, आता हिच्यात पुस्तकाची टॅगलाईन पण आहे, हाऊ मार्केट अँड द स्टेट लिव्ह द कम्युनिटी बिहाइंड. तर हिच्यामध्ये मार्केट, स्टेट आणि कम्युनिटी हे 3 पिलर आहेत. आणि मार्केट स्टेट बद्दल खूप चर्चा झाली की ते खूप पुढे गेलेत, पण कम्युनिटी मागे राहिली. म्हणजे सरकार, समुदाय आणि बाजारपेठ या 3 खांबांपैकी मागे पडलेल्या समुदाय या 3ऱ्या खांबाकडे दुर्लक्ष झालंय, आणि त्याच्याबद्दल ते बोलतायत. सो रघुराम राजन यांचं खूप महत्वाचं पुस्तक द थर्ड पिलर येत्या काळामध्ये परीक्षेत विचारलं जाणार बघा. डॉक्टर यशवंत पाठक यांचं निधन झालेलं आहे, संत साहित्याचे अभ्यासक होते. त्यानंतर इस्रायलमधील गोलन हाईटचा वाद, आपण काल 2 दिवसापूर्वीच हे बघितलेलं आहे. तुम्हाला मॅपमध्येही मी गोलन हाईट सांगितलं आणि त्याची सगळी हिस्ट्री सांगितली. महाराष्ट्र टाइम्सने याच्यावर लेख लिहिलेला आहे बघा. महाराष्ट्र टाइम्समध्ये आजच्या पेपरला खूप चांगले चांगले लेख आहेत. डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये तुम्हाला एसे लिहिण्यासाठी, स्वतःचे ओपिनियन, स्वतःची विचार प्रक्रिया अजून जास्त शार्प करण्यासाठी असे लेख महत्वाचे असतात. त्यातले बरेचसे लेख मी आता आपल्या डॉक्टर सुशील स्पॉटलाइट हे टेलिग्रामचं चॅनल आहे तिच्यावर पोस्ट करणार, तिथून तुम्ही वाचू शकता. गोलन हाईट आपण डिस्कस केलेलं आहे. युपीएससी 2015 प्रिलिम्स मध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मॅपमध्येही तुम्हाला दाखवलेलं आहे. इस्लामिक स्टेट अस्तित्व संपले तरी धोका कायम. आपण सिरियन डेमोक्रेटिक फोर्सेसच्या फौजांनी बघोज हे इस्लामिक स्टेटच्या ताब्यातलं अखेरचं गाव ताब्यात घेतलेलं आहे, पण तरी सुद्धा सिरियामध्ये मोठ्या प्रमाणावर सेपरेटली विखुरले गेलेले आहेत इस्लामिक स्टेटची लोक. ती जरी आज एका ग्रुपने एखाद्या ठिकाणी स्वतःचं वर्चस्व दाखवत नसली तरी येत्या काळात त्यांचा परत एकदा उदय होऊ शकतो, हे नाकारता येत नाही. इस्लामिक स्टेटवर प्रश्न किंवा सिरिया, इराक हा सगळा जो मिडल ईस्ट आहे बघा, मिडल ईस्टवर युपीएससी प्रिलिम्स मध्ये मॅपवर रिलेटेड प्रश्न येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. गोलन हाईट मिडल ईस्टचा भाग येतो सगळा, तर हे करून ठेवणं फार गरजेचं आहे आपल्यासाठी. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की काल ह्याच गोलन हाईटच्या बाबतीत आपण एक दुसरा रेफरन्स बघितला होता की रशिया आणि क्रिमियावर रशियाने ज्या पद्धतीने कब्जा करून ठेवला आहे. जर आपण आज अमेरिकेने गोलन हाईट हे इस्रायलचाच भाग म्हणून मान्यता दिली तर उद्या क्रिमियाला पण रशियाचा भाग म्हणून मान्यता देताना तुम्हाला नाकारता येणार नाही. तर तुम्हाला मी क्रिमिया पण दाखवतो. आपण गोलन हाईट बघितलं होतं, तर हा रशिया आहे बघा वरती, हा युक्रेन आहे आणि हा क्रिमिया आहे बघा, की युक्रेनशी रिलेटेडच भाग आहे सगळा. हा क्रिमिया हा आहे, इथं पण प्रॉपर नाव दिलेलं आहे बघा वरती. भौगोलिक याच्यात मॅप जर बघितला तर हा वरचा रशिया आहे, हा युक्रेन आहे आणि हा क्रिमिया आहे बघा. क्रिमियाचं इथं नाव पण प्रॉपर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की सी ऑफ अझोव आणि ब्लॅक सी हे दोघं पण न्यूजमध्ये आहेत, आणि हा जो आहे त्यांना जोडणारं जे आहे त्याला आहे ना हे
कर्च म्हणून आहे, कर्चची स्ट्रीट आहे ही, तर ही पण लक्षात ठेवायची, कर्च स्ट्रीट, सी ऑफ ओझो आणि ब्लॅक सीला जोडणारी. आणि हा क्रिमिया आहे इकडं, आणि हा रशिया आहे. रशियाने क्रिमियावर कब्जा केलेला आहे. तुम्ही हा भाग बघू शकता इथं. हा रशिया आणि क्रिमिया हे जोडलेलंच आहे जवळपास, एक शेजारी शेजारी इकडून त्यांनी हे केलेलं आहे. तर हे खूप महत्वाचं आहे. ब्लॅक सीला बॉर्डर करणारे देश पण तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ते पण तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. सो हा क्रिमिया, स्ट्रीट ऑफ कर्च, सी ऑफ ओझो, ब्लॅक सी आणि रशिया. सो स्पॉटलाइटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जेव्हा कुठला मॅपचा रेफरन्स नसेल न्यूजमध्ये त्यावेळेस आपण स्टेट बघत राहू. सो स्टेटही मी कव्हर करेल, डोंट वरी अबाउट दॅट. स्पॉटलाइटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे काही सजेशन असले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.